ओके. हॅलो. मागच्या क्लासपर्यंत आपण बघत होतो की कॅपॅसिटन्स म्हणजे काय. आपण काय बघितलं. कॅपॅसिटन्स इज ॲबिलिटी ऑफ द कंडक्टर टू स्टोअर चार्ज. दॅट इज फर्स्ट थिंग. हे आपण पहिल्यांदा बघितलं. नंतर आपण त्याची डेफिनेशन बघितली. कॅपॅसिटन्स इज अमाऊंट ऑफ चार्ज रिक्वायर्ड बाय द कंडक्टर टू रेज इट्स पोटेन्शियल बाय युनिट व्होल्ट. आपण सुद्धा बघितलं. कॅपॅसिटर इक्वल टू सी इक्वल टू क्यू बाय व्ही. कॅपॅसिटन्स ऑफ अ कंडक्टर इज गिवन बाय क्यू बाय व्ही. आपण सुद्धा बघितलं. अच्छा. त्यानंतर आपण हे बघितलं की कंडक्टर एकटा असेल. एकटा कंडक्टर असताना तो काहीतरी कॅपॅसिटन्स आहे. क्यू बाय व्ही काहीतरी आहे. पण त्याच्यासोबत अजून एक कॅपॅसिटर जोडला. अजून एक कंडक्टर त्याच्या शेजारी ठेवला. जवळ आणला. व्हिसिनिटी मध्ये आणला. तर त्याची कॅपॅसिटी वाढली. त्याचा कॅपॅसिटन्स वाढला. आणि व्हॉट विल हॅपन जर एक पॉझिटिव्ह आहे दुसरा निगेटिव्ह असेल चार्ज तर अजून वाढली ना कॅपॅसिटी. कॅपॅसिटी अजून वाढली. अच्छा. नाउ लुक ॲट दिस. मग आपण ह्याच्या बघितलं की असे दोन जोडी जी आहे. दोन कंडक्टर प्लेटची जोडी. ही जोडी जी आहे ही जोडी काय तीन अरेंजमेंट मध्ये आपण मी तुम्हाला सांगितलं की पॉप्युलर आहे. तीन अरेंजमेंट्स मध्ये आपण बघणार आहोत. त्यातली पहिली होती पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. त्यामध्ये तुम्हाला सांगितलं की दोन प्लेट्स ऑफ सेम एरिया आणि ऍट सेपरेटेड बाय सम डिस्टन्स डी असे ठेवलेले असतात. त्या दोनला असं सप्लाय दिलेला असतो बाहेरनं. सप्लाय देणं म्हणजे काय. चार्ज त्याच्या डिपॉझिट करणं. मी तुम्हाला सांगितलं की कसं याच्यावर जर प्लस क्यू आणि मायनस क्यू चार्ज डिपॉझिट केला मी तर काय होतं. इथं आणि इथं झिरो होतं ना चार्ज. बाहेरच्या साईडला सांगितलं तुम्हाला. बाहेरच्या साईडला झिरो. लक्षात घ्या हे फार गरजेचं आहे. ह्याच्यावर प्लस क्यू असेल आणि ह्याच्यावर -5 क्यू असेल तर काय होईल. ह्याची ऍडिशन किती होईल. -4 क्यू होईल. -4 क्यू म्हणजे ह्याच्यावर -2 क्यू ह्याच्यावर -2 क्यू. म्हणजे प्लेटच्या जर या साईडला चार्ज आला तर काय होईल. इलेक्ट्रिक फील्ड डिसिपेट होईल बाहेर. वी डोंट वॉन्ट दॅट टू हॅपन. आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड तर डिसिपेट करायचं नाही. आपल्याला साठवून ठेवायचं. कॉन्झर्व्ह करायचं. कन्फाईन करायचं. म्हणून मला काय करतो मी. दॅट इज द बेस्ट थिंग टू डू इज दोन्हीवर इक्वलच चार्ज ठेवा. इक्वल आणि अपोजिट इन नेचर. म्हणजे हा प्लस क्यू असेल तर हा मायनस क्यू. म्हणजे जेव्हा ह्याची ऍडिशन होईल तेव्हा झिरो होईल. आणि झिरोचा अर्धा इथं झिरो. झिरोचा अर्धा झिरो. म्हणजे बाहेरच्या साईडवर चार्ज झिरो. म्हणजे काय झालं याच्याने इलेक्ट्रिक फील्ड बाहेर कुठं वेस्ट गेलंच नाही. सगळं इलेक्ट्रिक फील्ड आतच कन्फाईन राहिलं. आपण बघितलं. याचं सगळं बघितलं. अच्छा. आता ह्याचे जरा गणित करू. ह्याचं इव्हॅल्युएशन करू. बाबा किती होतं. हे सगळे पॅरामीटर जर असे असतील तर किती होतं. ओके. मला सांगा कॅपॅसिटन्स काय आहे. सी इक्वल टू क्यू बाय व्ही. अच्छा. क्यू काय आहे. आता हा प्लस क्यू आहे ना. असं म्हणू का मी. क्यू इज चार्ज ऑन पॉझिटिव्ह चार्ज ऑन प्लेट किंवा चार्ज ऑन पॉझिटिव्ह प्लेट. ह्या दोघांमधली एक प्लेट पॉझिटिव्ह आहे. लक्षात घ्या या दोन्ही प्लेटचं साईज एकच आहे. एरिया एकच आहे. याच्यावर किती आहे. ह्याच्यावर क्यू चार्ज आहे. याच्यावर मायनस क्यू चार्ज आहे. तर पॉझिटिव्ह प्लेटवर चार्ज क्यू आहे ना म्हणून तर क्यू बाय व्ही लिहितोय मी. कळतंय. आता पुढे बघू. याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड सेटअप झालेलं आहे हे तुम्हाला सांगितलं मी. अच्छा. या इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू किती असते. कम बॅक टू इलेक्ट्रोस्टॅटिक. परत एकदा इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये काय होतं आठवतंय तुम्हाला. इन्फायनाईट प्लेट मोठी. त्या इन्फायनाईट प्लेट पासनं एखाद्या काही अंतरावर इथं इलेक्ट्रिक फील्ड किती असतं. हाऊ मच इज इलेक्ट्रिक फील्ड. काय असतं. सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट. आठवतंय का हे. सिग्मा बाय 2. व्हॉट इज सिग्मा. चार्ज डेन्सिटी. व्हॉट इज सिग्मा. ह्याच्यावरची चार्ज डेन्सिटी जी असते चार्ज पर युनिट एरिया. कळतंय हे. आणि हे 2 एप्सिलॉन नॉट. अच्छा. हे झालं एका प्लेटमुळे. इथं दोन प्लेट्स आहेत. म्हणजे कसं दिसेल हे. आपण हे बघितलेलं होतं काय की समजा ही एक प्लेट असेल आणि ही दुसरी प्लेट असेल. ह्याच्यावर प्लस क्यू चार्ज आहे आणि ह्याच्यावर मायनस क्यू चार्ज आहे. हा पॉइंट आहे. या पॉइंटवर या प्लेटमुळे असं लागतं इलेक्ट्रिक फील्ड. आणि त्याची व्हॅल्यू किती आहे. सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट. अच्छा. आणि ह्याच्यावर पण ह्याचा सिग्मा तोच सिग्मा असणार ना. कारण दोघांचाही क्यू पण सेम आहे. दोघांचा एरिया पण सेम आहे. म्हणजे जो सिग्मा याचा तोच सिग्मा याचा. आणि या प्लेटमुळे याच्यावर इलेक्ट्रिक फील्ड कसं लागणार. हे झालं E1. याच्यामुळे लागलेलं E1. याच्यामुळे लागलेलं E2. अच्छा. दोन्ही डायरेक्शन अशीच का. हे प्लस आहे ना. प्लस इज अवे फ्रॉम आणि मायनस टुवर्ड्स इलेक्ट्रिक फील्ड लाईट डायरेक्शन. ओके. त्यामुळे
E1 असंच लागणार आणि E2 पण असंच लागणार. आपण हे सगळं बघितलेलं आहे. आणि E2 ची व्हॅल्यू किती? सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट. सिग्मा सिग्मा सेम, म्हणूनच हे एरिया सगळे सेम घेतलेत मी दोघांचे. ओके, म्हणजे ई नेट काय झाला आतला मधला, याचा मधला ई नेट किती झाला याच्या आतला, असं इथं खाली लिहितो म्हणजे तुम्हाला असं नको वाटायला की इथल्या साईडचा तर 0 0 असतो. का 0? या साईडला चार्ज 0 आहे. ई नेट किती आहे मग? हे दोन्हीची ऍडिशन ती येते सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट. अच्छा, अजून एक क्वेश्चन. बर सर, हे जे व्हॅल्यू काढली होती सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट, ती तर इन्फायनाइट प्लेट साठी होती. इन्फायनाइट प्लेट. आता ही तर इन्फायनाइट प्लेट नाही, हे तर फायनाइट आहे. आणि इलेक्ट्रिक सर्किट मध्ये आपण बघतो एवढे लहान लहान कॉम्पोनंट असतात. हा, तर मी तुम्हाला म्हटलं फिजिक्समध्ये इन्फायनाइटचा अर्थ रिअल इन्फायनाइट नसतो. इन्फायनाइटचा अर्थ एकदम मोठं असं काही नसतं. ऍब्सोल्युटली इन्फायनाइटचा अर्थ काय असतो? कशाच्या तरी कंपॅरिझननी इन्फायनाइट. हे बघितलं तुम्हाला मी सांगितलं पण होतं की माझा हातचा सरफेस पण इन्फायनाइट असू शकतो फॉर अ स्मॉल इलेक्ट्रॉन और स्मॉल प्रोटॉन केप्ट इन फ्रंट ऑफ. त्या प्रोटॉनला वाटेल माझा हात पण इन्फायनाइट आहे, बघायला गेलं तर फायनाइट आहे ना हा. सिमिलरली ही प्लेट बघायला गेलं तर फायनाइट एरिया याचा ए. हा, पण आता मी जेव्हा चार्जचं डिस्कशन करतोय, चार्ज, आय एम टॉकिंग इन टर्म्स ऑफ चार्ज. बेसिकली फंडामेंटली मी चार्ज बद्दल गप्पा मारतो, म्हणजे कोणाबद्दल बोलतो? इलेक्ट्रॉन बद्दल बोलतो. आणि इलेक्ट्रॉनच्या दृष्टीने कळतंय का? इलेक्ट्रॉनच्या दृष्टीने ही प्लेट इन्फायनाइटच आहे ना. इलेक्ट्रॉनचा साईज किती लहान आहे, हो की नाही? बघा. अच्छा, म्हणजे काय? ह्याचा नेट आउटपुट काय? नेट मी काय कन्क्लुजन काढलं की दोन प्लेटच्या मध्ये जे इलेक्ट्रिक फील्ड सेटअप झालेलं आहे म्हणलं, त्याची इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू किती आली? त्या व्हॅल्यू आली दिस E इज इक्वल टू, हा जो E आहे दॅट E इज इक्वल टू सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट. सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट. अच्छा, आणि मला माहिती आहे व्हॉट इज सिग्मा? चार्ज पर युनिट एरिया ना. सिग्मा काय आहे? Q बाय ए ना. म्हणजे काय लिहू मी? Q बाय ए एप्सिलॉन नॉट असं लिहू का मी ह्याला? अच्छा, पुढे लुक ॲट दिस V. हा V काय आहे? V पोटेन्शियल. आता पोटेन्शियल काय असतं तुम्हाला माहिती आहे? पोटेन्शियल ऍट एनी पॉइंट आपण कसं डिफाइन केलेलं आहे? पोटेन्शियल आपण कंपॅरेटिव्हली डिफाइन केलेलं आठवतंय? पोटेन्शियल टू ब्रिंग युनिट चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू दॅट पॉइंट, ह्याला म्हणतात पोटेन्शियल. अच्छा, आता मी जर हा चार्ज इन्फिनिटी पासून आणण्यापेक्षा, चार्ज कुठं आणू शकतो ना मी? इन्फिनिटी कडनं आणण्यापेक्षा मी या प्लेटकडनं इथं आणतो चार्ज. मी काय करतो? चार्ज Q इथं आणतो ना. मग काय झाला? हा त्या केसमध्ये हा V काय झाला? V नुसतं पोटेन्शियल नसणार आहे, तर V असणार आहे पोटेन्शियल डिफरन्स. V नुसता पोटेन्शियल नसणार आहे, तर V असणार आहे पोटेन्शियल डिफरन्स. ओके, बघा मग ह्याचा अर्थ काय? याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स काय ते क्रिएट झालं ना. कळतंय? याच्या अक्रॉस काय तर पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट झालं. अच्छा, हे पोटेन्शियल डिफरन्स असतं म्हणजे काय? V इज इक्वल टू ED. माझं रिलेशन माहितीये का? V इक्वल टू ED. अच्छा, हे कुठनं आलं रिलेशन? हे रिलेशन कुठनं आलं? अरे V इक्वल टू इंटिग्रेशन E dx ना, हो की नाही? हे तर बघितलं आपण इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये. अच्छा, याच्यात E तरी कॉन्स्टंट आहे, युनिफॉर्म E तयार झालाय आत, म्हणजे E बाहेर आला इंटिग्रेशनच्या. तर व्हॉट इज इंटिग्रेशन dx? छोटे dx काय असतं? हे छोटं डिस्टन्स. हे dx मी असं ऍड करत गेले तर सगळं इंटिग्रेशन dx काय येईल? इज विल बी डिस्टन्स बिटवीन द टू प्लेट्स विच इज d ना, स्मॉल d. हे d डिस्टन्स ना दोघांमधलं. ओके, म्हणून काय आलं? V इक्वल टू ED. अच्छा, बर, E ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. E ची व्हॅल्यू किती आहे? ही QD अपॉन A एप्सिलॉन नॉट. हे काय आहे? V. ओके, बरं, V ची व्हॅल्यू तर ठेवा आता. सबस्टिट्यूट दिस V व्हॅल्यू हिअर. मला काय आलं? कॅपॅसिटन्स ऑफ अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर किती आला? Q ओव्हर QD अपॉन A एप्सिलॉन नॉट. Q उडले म्हणजे C becomes A epsilon naught D. This becomes A epsilon naught D. Very important formula. काय आहे? This is capacitance of a capacitor.
कळतंय का? अच्छा, आता मला काय पाहिजे? मला कॅपॅसिटर वापरायचं कशासाठी आहे? एनर्जी देण्यासाठी, इमिजिएटली गरज असताना देण्यासाठी. बर, म्हणजे त्याच्या अगोदर कॅपॅसिटरनी स्टोअर केलं पाहिजे एनर्जी स्वतःमध्ये, तेव्हाच तो देऊ शकेल. तो स्टोअर करायला पाहिजे म्हणजे काय पाहिजे? एनर्जी स्टोअर चार्जच्या फॉर्म मध्ये करतो ना, आणि चार्ज जो आहे तो चार्ज, अमाऊंट ऑफ चार्ज रिक्वायर्ड टू इट्स रेजिस्ट पोटेन्शियल बाय 1 व्होल्ट तरी सी आहे. म्हणजे मला काय पाहिजे? जास्तीत जास्त चार्ज त्यांनी होल्ड केला पाहिजे. जास्तीत जास्त चार्ज होल्ड करायचा असेल फॉर अ गिव्हन व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस, तर मला सी जास्त पाहिजे. कॅपॅसिटी टू होल्ड चार्ज शुड बी मोर. कळतंय का तुम्हाला? अच्छा, म्हणजे मला सी जास्त पाहिजे, तर मला काय लिहिता येईल? सी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए. सी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए. जितका एरिया जास्त, या प्लेट्सचा एरिया जितका जास्त तितकं काय जास्त? कॅपॅसिटन्स जास्त. जितका डी कमी तितकं कॅपॅसिटन्स जास्त. ओके, म्हणून हे फार इम्पॉर्टंट कन्क्लुजन आहे, याचं लिहा हे. आफ्टर यू राईट ऑल दिस, कम टू द इम्पॉर्टंट कन्क्लुजन हिअर. हे कन्क्लुजन लिहा. काय आहे कन्क्लुजन? की इन ऑर्डर टू गेट more capacitance, we should have larger the area of plates आणि smaller should be the distance between the two. म्हणजे ते दोन्ही एकमेकांच्या एकदम जवळ ठेवायचे, चिटकवायचे नाही आहेत, पण जवळ ठेवायचे. नोट डाऊन करा हे. ओके, पुढे. बर, पण ह्याच्यात प्रॉब्लेम काय आहे? तुम्ही एरिया वाढवायचा किती मोठा? तुम्हाला एखादा सर्किट आहे, एखाद्या सर्किटमध्ये इतकं मोठंच्या मोठं काय एरिया पॉलीप्लेट, काय उपयोगाचीच नाहीये. तुमच्या मोबाईलमध्ये याच्यात किती कॅपॅसिटर्स असतील? या मोबाईलमध्ये कित्येक कॅपॅसिटर्स असतील लहान लहान. तुमचे मदरबोर्ड उघडा, तुम्ही मदरबोर्ड उघडला तर तुम्हाला असं ते सिलेंड्रिकल असे हे दिसतील, डब्बे दिसतील, सिलेंड्रिकल डब्बे, चपटे डब्बे दिसतील. ते कॅपॅसिटर्स असतात. तर एका मदरबोर्डमध्ये तुम्ही काय इतकी मोठी जर प्लेट लावली, भली मोठी प्लेट, तिथे काय कॉम्प्युटर एवढा आणि ते कॅपॅसिटर एवढं, तसं शक्यच नाही. त्यामुळे मला जर कॅपॅसिटी वाढवायची असेल, ऑब्व्हियसली त्या ऍप्लिकेशनला जितकी कॅपॅसिटन्स लागतो तितकंच त्याला ठेवावं लागतं ना. ओके, तर तसं करायचं असेल तर देयर इज वन मोर वे यू कॅन इन्क्रीज कॅपॅसिटन्स. काय? आता या ठिकाणी मी दोघांमध्ये हवा भरली आहे ना. दोघांमध्ये काय भरली आहे? हवा भरायच्या ऐवजी मी जर तिथं दुसरा कोण डायलेक्ट्रिक मटेरियल भरला. कुठला मटेरियल? डायइलेक्ट्रिक, म्हणजे इन्सुलेटर. आठवत आहे का? भरला तर काय येतं? कॅपॅसिटन्स ए. आता काय होईल? एप्सिलॉन नॉटच्या ऐवजी एप्सिलॉन लिहितो ना. व्हॉट इज एप्सिलॉन? परमिटिव्हिटी ऑफ डायइलेक्ट्रिक. मध्ये डायइलेक्ट्रिक म्हणजे इन्सुलेटर असतो, मध्ये प्लास्टिक म्हणा, सिरॅमिक म्हणा, आणि काय फायबर, व्हॉट एव्हर मध्ये त्यात ठेवतात. त्या दोघांच्या मध्ये ते भरतात. त्याच्याने काय होतं? एप्सिलॉन नॉट पेक्षा एप्सिलॉन आला. आणि आपल्याला माहिती आहे काय आहे? ए के एप्सिलॉन नॉट डी. व्हॉट इज के? डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. हा के काय असतो? डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट, आणि हा ग्रेटर दॅन 1 असतो. म्हणजे बघा, नुसती आत याच्यामध्ये नुसती हवा भरण्यापेक्षा, नुसतं हवा भरली तर एवढा मिळाला कॅपॅसिटन्स, पण आज जर हवा भरायच्या ऐवजी जर डायइलेक्ट्रिक भरला तर मला काय मिळेल? केची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1. मग त्या केसमध्ये काय होईल? मला कॅपॅसिटन्स के टाइम्स वाढला ना. माझा कॅपॅसिटन्स के टाइम्स वाढला. हॅलो. ओके, म्हणजे काय झालं? याच्यामध्ये एक इन्सुलेटर इन्सर्ट केल्यामुळे काय झालं? कॅपॅसिटन्स वाढला. ठीक आहे, हे नोट डाऊन करून घेतलं असेल तर पुढे जाऊ आपण. अच्छा, आता हा डायइलेक्ट्रिक मध्ये इन्सर्ट केल्यामुळे काय गोष्टी अजून होतील? त्याचा ब्रेकडाऊन असतो, कधीपर्यंत डायइलेक्ट्रिक सारखं काम करेल वगैरे. आपण कॅपॅसिटर जळणं म्हणतो, कॅपॅसिटर जळाला असं आपण भरपूर ऐकतो. तर काय होतं ते सगळं आपण बघूयात पुढे. ते ड्यू कोर्समध्ये बघूयात, 2 लेक्चर झाल्यानंतर बघूयात. चला पुढे. ओके,
बघा, ज्याप्रमाणे आपण पॅरलल प्लेट बघितले, उरलेले दोन अरेंजमेंट्स, स्फेरिकल कॅपॅसिटर आणि सिलेंड्रिकल कॅपॅसिटर्स. आपल्या सिलेबसमध्ये आपण ह्याच्यापेक्षा जास्त ह्याच्यावर काही अभ्यास करणार नाही आहोत. तुम्हाला फक्त ह्याच्या कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला माहिती असणं एक्सपेक्टेड आहे, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. पण ह्याच्यापेक्षा जास्त आपण ह्याच्यात काही डेव्हलप करणार नाही. आपण मोस्टली फोकस करणार आहे पॅरलल प्लेट कॅपॅसिटरवरच. ठीक आहे, पण तुम्हाला हे फॉर्म्युले माहिती पाहिजेत. काय स्फेरिकल कॅपॅसिटरवर काय असतो, ह्याच्यामध्ये सिलेंड्रिकलवर असं चार्ज डिस्ट्रीब्युशन असतं. स्फेरिकल कॅपॅसिटरमध्ये काय असतं, हे स्फिअर्स आहेत, हे सर्कल नाही आहे, बॉल आहेत. हा आतला बॉल, हा बाहेरचा बॉल. 3D मध्ये हे म्हणजे वरनं हे आतला दिसणार नाही, कारण हे कम्प्लिटली कव्हर्ड असणार ना. आता फक्त तुम्हाला मी त्याचा सेक्शन दाखवतो एक. हा आतला स्फिअर, त्याची रेडियस R1, आउटर स्फिअर रेडियस R2. आतल्या स्फिअरवर स्फिअरच्या सरफेसवर +Q चार्ज, बाहेरच्या स्फिअरच्या सरफेसवर -Q चार्ज. असा असेल तर त्याची कॅपॅसिटन्स असा येतो. ह्याच्यामध्ये एप्सिलॉन नॉट मध्ये हवा असेल तर, ह्याच्यामध्ये तुम्ही जर कुठला डायलेक्ट्रिक भरला दोन स्फिअरच्या मध्ये, तर त्याचा एप्सिलॉन नॉट म्हणजे K एप्सिलॉन नॉट येईल, तो K इथे येईल. सिलेंड्रिकल, हे बाहेरचं, हे आतलं सिलेंड्रिकल सरफेस आहे, ती एक प्लेट असते, आणि बाहेरची प्लेट, ह्यांच्यामध्ये काहीतरी सध्या तरी हवा आहे, त्यामुळे एप्सिलॉन नॉट वापरलाय आपण. R1 R2 त्याचे रेडिया आहेत. आतल्याचे रेडिया R1 आहे, बाहेरचे रेडिया R2 आहे. तर काय येतं, हे ह्याची कॅपॅसिटन्स किती येतो, 2π एप्सिलॉन नॉट L अपॉन नॅचरल लॉग ऑफ R2/R1. कळतंय का? अच्छा, तर आपण या दोन शेप्सवर ह्याच्यापेक्षा जास्त डिस्कशन करणार नाही आहोत. विल ओनली फोकस ऑन पॅरलल प्लेट. पण तुम्हाला हे फॉर्म्युले माहिती असणं गरजेचं आहे, हे नोट डाऊन करून घ्या. ओके, पुढचं डिस्कशन करूयात आपण. एनर्जी इन कॅपॅसिटर. एनर्जी इन कॅपॅसिटर. अच्छा, आपण मागच्या क्लासपासून हेच बडबड करतो की कॅपॅसिटर एनर्जी स्टोअर करतो, पण मग किती करतो? आतापर्यंत आपण कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला फक्त बघितलेला आहे, त्याच्यामध्ये चार्ज, त्याच्यावर असलेला चार्ज आणि त्याच्या अक्रॉस असलेला पोटेन्शियल डिफरन्स, ह्याच फक्त रिलेशन आपण बघितलं. आता पुढे बघू एनर्जी इन कॅपॅसिटर. कॅपॅसिटर मधली एनर्जी किती स्टोर्ड असते. बघा, तुम्हाला मी सांगितलं होतं की कॅपॅसिटर, समजा हा कॅपॅसिटर आहे. अच्छा, ह्याची कॅपॅसिटी C आहे, ह्याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स V आहे, ह्याच्यावर चार्ज +Q -Q चार्ज ठेवलेला आहे. अच्छा, आणि या तिघांचं रिलेशन मला काय माहिती आहे, C = QV. अच्छा, आणि हे माहिती आहे की ह्या दोघांच्या मध्ये इलेक्ट्रिक फील्ड सेटअप आहे. त्या इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला मला किती माहिती आहे, σ/2ε0. सिग्मा काय असतो, Q/A, हे 2 नाही, σ/ε0 Q/A ε0. अरे कळतंय, हे सगळं बघितलं. आता आपण एनर्जी काढू. एनर्जी, अच्छा, मी तुम्हाला एक फॉर्म्युला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये स्टडी केला होता, तुम्हाला मी कालच्या क्लासमध्ये पण रिवाइज केलेला आहे, तो म्हणजे एनर्जी डेन्सिटी. व्हॉट इज एनर्जी डेन्सिटी? एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम ना, एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. हा, ही एनर्जी डेन्सिटी किती असते एखाद्या कुठल्याही क्षेत्रामध्ये, एखाद्या कुठल्याही फील्डमध्ये. जर E इलेक्ट्रिक फील्ड असेल तर त्या इलेक्ट्रिक फील्ड त्या ठिकाणी एनर्जी डेन्सिटी किती असते, ती असती ½ ε0 E². अच्छा, आता काय नाही, हे सगळ्या सबस्टिट्यूट करा व्हॅल्यूज इथं. मला काय माहिती आहे, दिस इज इक्वल टू, हे थोडा सिम्प्लिफाय करता येईल, ε0 E², ह्याचा स्क्वेअर ना, E चा स्क्वेअर काय आला, Q²/A² ε0² अपॉन 2. हे आहे. अच्छा, ε0 आणि एक ε0 कट झाला म्हणजे काय. ओके, पुढे बघू आपण. हे काय आहे, ही एनर्जी डेन्सिटी आहे, ही एनर्जी डेन्सिटी आहे. पण मला सांगा, एनर्जी डेन्सिटीला मला एनर्जी पाहिजे ना, मला एनर्जी डेन्सिटी नको, एनर्जी पाहिजे. म्हणजे मला एनर्जी डेन्सिटीला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे एनर्जी मिळेल. एनर्जी डेन्सिटीला व्हॉल्यूमने मल्टिप्लाय करतो म्हणजे व्हॉल्यूम हे कॅन्सल होईल आणि मला एनर्जी मिळेल ना. कळतंय, म्हणजे किती एनर्जी येते, आय गेट एनर्जी इक्वल टू एनर्जी डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम ना. कळतंय, किती एनर्जी डेन्सिटी आली, एवढी. काय आहे, Q²/2A²
एप्सिलॉन नॉट, अच्छा, इंटू व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम कुठलं व्हॉल्यूम? असं व्हॉल्यूम ज्यामध्ये हे इलेक्ट्रिक फील्ड किंवा ही एनर्जी ज्या व्हॉल्यूम मध्ये कन्फाइंड आहे. मला सांगा किती व्हॉल्यूम मध्ये कन्फाइंड आहे? मी तुम्हाला मागच्या 3D दाखवलं ना, ते ड्रॉइंग 3D दाखवलं बघा, 2 प्लेट्सचं. असं आहे ना ते 2 प्लेट्स. हा ह्याच्यात काहीतरी व्हॉल्यूम आहे ना, हा या दोघांमधला काहीतरी व्हॉल्यूम आहे. हा व्हॉल्यूम किती आहे? यांचा जर एरिया ए असेल आणि दोघांमधला डिस्टन्स जर डी असेल तर व्हॉल्यूम किती झाला? एडी. व्हॉल्यूम काय झाला? एडी. अच्छा, व्हॉल्यूम मल्टिप्लाय करा एडी नी. ओके, ए नी ए ला कट केला, मला काय मिळालं? क्यू स्क्वेअर बाय 2 ए एप्सिलॉन नॉट इंटू डी. आता हे क्यू स्क्वेअर मी क्यू इंटू क्यू लिहू का? क्यू इंटू क्यू लिहू का? अच्छा, पुढे काय मिळेल मला बघा. मला एक गोष्ट माहिती आहे का की आय कॅन से लाईक दिस की हे डी जे वरती आहे ते मी खाली घेऊन जातो. आय कॅन राईट दिस एप्सिलॉन नॉट ए बाय डी. पण मला सांगा हे काय आहे? व्हॉट इज दिस? हे तर पॅरलल प्लेट कॅपॅसिटरचं कॅपॅसिटन्स आहे. हा म्हणजे मला काय देता येईल? एनर्जी इक्वल टू क्यू स्क्वेअर बाय 2c. इंपॉर्टंट फॉर्म्युला, एनर्जी इक्वल टू क्यू स्क्वेअर बाय 2c. अच्छा, म्हणजे काय? या प्लेटवर ह्याचे जर कॅपॅसिटन्स C असेल, या प्लेटवर मी जर चार्ज Q डिपॉझिट केला तर मला किती एनर्जी आत कन्फाईन झाली? त्याच्यामुळे इतकी क्यू स्क्वेअर बाय 2c जूल, इतकी एनर्जी कन्फाईन झाली. ओके, तुम्हाला जर E फॉर एनर्जी आणि E फॉर इलेक्ट्रिक फील्ड कन्फ्युजन होत असेल तर सरळ एनर्जी असं लिहा. नो कन्फ्युजन, एनर्जी इक्वल टू क्यू स्क्वेअर बाय 2c. अच्छा, अजून काय अल्टरनेट एक्सप्रेशन मला इथं माहिती आहे? काय करता येईल मला? हे जर मला क्यू ला रिप्लेस करायचंय, काय क्यू इक्वल टू सी व्ही ना, तर काय येतं? सी स्क्वेअर व्ही स्क्वेअर अपॉन 2c. अच्छा, सी ला एक सी उडला म्हणजे आय राईट दिस एज हाफ सी व्ही स्क्वेअर. व्हेरी इम्पॉर्टंट. हे पण एक फॉर्मॅट आहे. व्हॉट इज एनर्जी इन अ कॅपॅसिटर? व्हॉट इज एनर्जी इन अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर? किती एनर्जी असते एका पॅरलल प्लेट कॅपॅसिटर मध्ये? एकतर क्यू स्क्वेअर बाय 2c किंवा अजून एक फॉर्मॅट आहे हाफ सी व्ही स्क्वेअर. ते आपण हाफ एम व्ही स्क्वेअर, आपल्याला सायकलची सवय आहे ना, हाफ इंटू समथिंग स्क्वेअर. तर हे दिस इज इझी टू रिमेंबर, हाफ सी व्ही स्क्वेअर. ओके, नाउ कम बॅक. दिस इज विथ क्यू अँड सी, दिस इज बिटवीन सी अँड व्ही. इज देअर एनिथिंग बिटवीन क्यू अँड व्ही? म्हणजे मला सी ला हटवायचंय. सी इक्वल टू क्यू बाय व्ही ना, सबस्टिट्यूट करायचं. काय लिहितो मी? एनर्जी इक्वल टू काय लिहितो मी? हे क्यू स्क्वेअर बाय 2 सी इक्वल टू क्यू बाय व्ही. तर लिहा क्यू बाय व्ही. एक क्यू कट झाला, काय आलं? हाफ क्यू व्ही. हाफ क्यू व्ही. कळतंय का तुम्हाला? अच्छा, तर तुम्ही ह्या तिन्हीपैकी कुठलेही फॉर्म्युला वापरू शकता. हाफ क्यू व्ही वापरा किंवा हाफ सी व्ही स्क्वेअर वापरा किंवा क्यू स्क्वेअर बाय 2c वापरा. डिपेंड्स ऑन प्रॉब्लेम्स. कळतंय का तुम्हाला? ओके, अच्छा, हे आपण सगळं डिस्कशन केलं एनर्जीवर वगैरे वगैरे. ठीक आहे, आता आपण सर्किटला जाऊ. आपण काय करू? या सर्किट या कॅपॅसिटरला वी विल अटॅच इन अ सर्किट. बघा काय होतं. ओके, त्या अगोदर आपण बघूयात की आता या रेझिस्टन्सला, नॉट रेझिस्टन्स, या कॅपॅसिटरला एक साधं एक्झाम्पल बघू. 10 व्होल्टच्या बॅटरीने जोडलं मी. काय केलं मी? हा कॅपॅसिटन्स आहे, कॅपॅसिटर आहे. कॅपॅसिटर बघा, आपल्याला हे सिम्बॉल दाखवताना काळजी घ्यावी लागेल. तुम्ही जर एक दांडी मोठी आणि एक दांडी लहान काढली तर दिस इज अ सेल, आणि तुम्ही दोन्ही जर दांडी एकाच लेवलची दाखवली दॅट बिकम्स अ कॅपॅसिटर. इट्स अ क्लोज शेप. गडबडीत वेगळं ड्रॉ केलं तर त्याचा अर्थ वेगळा होईल. असं करू नका. ओके, दिस इज अ कॅपॅसिटर, दिस इज अ बॅटरी.
और सेल. बघा मी काय केलं, या कॅपॅसिटरला एका 10 व्होल्टच्या बॅटरीने जोडलं. ओके, आता मला सांगा, हे साधं एक्झाम्पल बघू. फाइंड हाऊ मच चार्ज, फाइंड चार्ज ऑन द कॅपॅसिटर आणि फाइंड एनर्जी. ओके, एक सिंपल गणित आहे. अच्छा, मला सांगा कॅपॅसिटरवर जेव्हा चार्ज आपण डिपॉझिट करतो तेव्हा काय होतं. सुरुवातीला असं इमॅजिन करा, हे अगोदर सर्किट ओपन होतं. अगोदर सर्किट काय होतं, ओपन होतं. अच्छा, जेव्हा सर्किट ओपन आहे तेव्हा ऑब्व्हियसली त्यातलं काहीच काम करणार नाही, बॅटरी असती नसल्यासारखी आहे. त्यामुळे काय होईल, ह्याच्यावरचा चार्ज 0, ह्याच्या या दोन्ही प्लेट्सवरचा चार्ज 0, त्यात काही एनर्जी पण नाही, काही नाही. तुम्ही जेव्हा बॅटरीला कनेक्ट केली, तुम्ही कनेक्ट केली, काय झालं, बॅटरी कनेक्ट केल्या काय झालं, थोडा चार्ज इथनं असा ट्रॅव्हल झाला, पॉझिटिव्ह चार्ज. हे पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल हे ना, पॉझिटिव्ह चार्ज असा ट्रॅव्हल झाला आणि निगेटिव्ह चार्ज असा ट्रॅव्हल झाला. हे क्लोज झाल्यानंतर, आफ्टर दिस इज क्लोज्ड, अच्छा चार्ज झाला, तर मग ह्याच्यावर चार्ज किती तयार होईल, किती डिपॉझिट होईल, हा क्वेश्चन आहे. ओके, मला सांगा यातनं असा करंट फ्लो होईल का रेग्युलर. आपण नाही का दाखवत होतो अगोदर, असा दाखवत होतो रेजिस्टन्स, असाच होतं. तेव्हा काय होत होतं, तर करंट विल फ्लो लाईक दिस ना, फ्लो होत होता. आता ह्याच्यामध्ये करंट फ्लो होईल का. सगळ्यात पहिली गोष्ट तर कॅपॅसिटरच्या 2 स्टेजेस आहेत. आपण एक थोड्या वेळात हे पुढचं शिकणार आहोत. 2 स्टेजेस आहेत, ते म्हणजे स्टेडी स्टेट ऑफ कॅपॅसिटर आणि नॉन स्टेडी स्टेट ऑफ कॅपॅसिटर. स्टेडी स्टेट म्हणजे काय, स्टेडी स्टेट म्हणजे अशी स्टेज ज्यामध्ये याच्यावर चार्ज पूर्णपणे डिपॉझिट होऊन गेलेला आहे. म्हणजे नाउ दिस कॅपॅसिटर इज फुल्ली चार्ज्ड. जेव्हा अशी स्टेज येते त्याला काय म्हणतो आपण, स्टेडी स्टेट. आपण पुढे बघणार आहे, तुम्हाला मी चार्जिंग कसं होतं ह्याच्यावर डिटेल डिस्कशन मी करणार आहे. ह्याच्यावर काहीतरी चार्ज डिपॉझिट झाला, अच्छा, तर तो चार्ज डिपॉझिट झाला म्हणजे हा पूर्णपणे भरला, इट इज कम्प्लिटली चार्ज नाउ. आता एकदा का हा चार्ज झाला की त्यानंतर त्याच्यात करंट फ्लो होत नाही. का करंट फ्लो होत नाही, कारण सिंपल ना, मध्ये गॅप असल्यामुळे असा करंट असा रेग्युलर फ्लो होणार नाही. लक्षात घ्या कधी पण चार्ज कधी पण या प्लेटवरनं या प्लेटवर अशी इथनं जम्प करेल का, असा चार्ज जम्प करेल का, कधीच नाही. चार्ज कॅनॉट जम्प फ्रॉम वन प्लेट टू अनदर प्लेट, हे तुम्हाला कळतंय. त्यामुळे तसं जर जम्प केलं तर करत असतं तर मध्ये गॅप आहे किंवा ह्याच्यामध्ये इन्सुलेटर आहे, गॅप आहे हवेची, हा एअर इज ऑल्सो इन्सुलेटर ओनली ना, तर करंट डायरेक्ट फ्लो केला असता ना, असं होत नाही. इव्हन असं होणं म्हणजे दॅट इज द फेल्युअर ऑफ द कॅपॅसिटर. दॅट हॅज बिकम समथिंग लाईक रेजिस्टर. कॅपॅसिटरचा उपयोगच झाला नाही तसा. कॅपॅसिटर मधनं करंट फ्लो होत नाही. कधी होत नाही, तो कॅपॅसिटर स्टेडी स्टेटला आल्यानंतर. अच्छा, मग स्टेडी स्टेटला यायच्या अगोदर काय होतं, अगोदर बघा, अगोदर करंट फ्लो होतो. कसा होतो, सम चार्ज गोज फ्रॉम हिअर टू हिअर आणि सम चार्ज, निगेटिव्ह चार्ज गोज फ्रॉम हिअर टू हिअर. आणि हे काय करतं, ही सेल या कॅपॅसिटरच्या प्लेट्सना चार्जिंग करेपर्यंत म्हणजे काय, स्टेडी स्टेट अचीव होईपर्यंत चार्जिंग करते ना. स्टेडी स्टेट अचीव होईपर्यंत काय म्हणतो, इथनं चार्ज फ्लो झाला ना, आणि चार्जच्या फ्लोलाच आपण करंट म्हणतो, चार्जच्या फ्लोला करंट म्हणतो ना. म्हणजे हे स्टेडी स्टेट अचीव होईपर्यंत येस देर इज फ्लो ऑफ चार्ज, बट वन्स स्टेडी स्टेट हॅज अचीव्ड देर इज नो फ्लो ऑफ चार्ज. म्हणजे या सेटअपमध्ये बरं का, या सेटअपमध्ये स्टेडी स्टेट अचीव झाल्यानंतर चार्ज फ्लो होत नाही. हे तुम्हाला कळतंय का. अच्छा, आता मला सांगा, ठीक आहे, आता हे जस्ट असं कनेक्ट, हे उघडं होतं ना, हे ओपन होतं आणि ओपन होतं म्हणजे काय, हा अनचार्ज होता. आता मी सर्किट बंद केलं, ती की क्लोज केल्यानंतर काय झालं, आता इथं चार्जिंग चालू झालं म्हणजे काय झालं, इथनं आता चार्ज इथनं फ्लो होईल. अच्छा, फाइंड क्यू अँड एनर्जी आफ्टर अटेनिंग स्टेडी स्टेट. स्टेडी स्टेट म्हणजे काय,
द कॅपॅसिटर इज कम्प्लिटली चार्ज नाव. कॅपॅसिटरला पूर्ण चार्ज झालेला आहे. कळतंय? हा, जेव्हा तुम्हाला मेन्शन करत नाहीत स्टडी स्टेट झाल्यानंतर काढा, तेव्हा बाय डिफॉल्ट आपण हे काय करतो, स्टडी स्टेट झाल्यानंतरच घेतो. दिस इज अ डिफॉल्ट कंडिशन. जोपर्यंत तुम्हाला मेन्शन नाही करत तोपर्यंत हे. आता तुम्हाला जर फाइंड एनर्जी ऑन कॅपॅसिटर आणि चार्ज ऑन कॅपॅसिटर तुम्हाला विचारला तर बाय डिफॉल्ट तुम्हाला काय घ्यायचंय की द कॅपॅसिटर इज ऍट स्टडी स्टेट तुम्हाला घ्यायचं आहे. ओके, बघा आता हा स्टडी स्टेटला आहे. स्टडी स्टेट आपण पुढे डिफाईन करणार आहे. मी तुम्हाला चार्जिंग नीट शिकवणार आहे अजून काही एक क्लास नंतर. बघा आता सध्या चार्ज कडे विचार, चार्ज किती आहे मला माहिती आहे. C इज इक्वल टू क्यू बाय व्ही, म्हणजे Q इज इक्वल टू CV. Q इज इक्वल टू CV. अच्छा, म्हणजे ह्याचा कॅपॅसिटन्स किती आहे 2 मायक्रोफॅरेड इंटू V किती आहे 10 व्होल्ट. म्हणजे काय झालं आन्सर? आन्सर आहे 20 मायक्रोकुलम. ते मायक्रोतनं कन्वर्ट करत बसू नका, 10⁻⁻⁶ वगैरे करत बसायची काही गरज नाही. डायरेक्ट मायक्रोकुलम मध्येच लिहून टाकलं मी आन्सर. कळतं तुम्हाला? अच्छा, हे झालं त्याचं. ओके, एनर्जी काढा. हाफ CV², हाफ C किती आहे 2 इंटू 10⁻⁶ CV². हे मायक्रोफॅरेड आहे. C किती आहे मायक्रोफॅरेड मध्ये आहे ना, पण ठीक आहे राहू दे. एनर्जी पण मायक्रो मध्ये निघेल, नो इश्यू. ते कुठं कन्वर्ट करत बसायचं, 2 कट झाला. हे काय तुम्हाला मिळेल, एनर्जी बिकम्स 100 मायक्रोजूल. किती एनर्जी आहे त्या कॅपॅसिटर मध्ये 100 मायक्रोजूल. हे कळतंय का तुम्हाला? हॅलो, हे कळतंय तुम्हाला? फाईन. आता हे क्वेश्चन मध्ये विचारलेलं नाहीये, पण एक पुढची स्टेप म्हणून सांगतो. हाऊ मच वर्क इज डन बाय द बॅटरी. हाऊ मच वर्क इज डन बाय बॅटरी. हे काढायचं पुढे ऍड करून टाका अजून. फाइंड वर्क डन बाय बॅटरी, वर्क डन बाय सेल, वर्क डन बाय सेल. अच्छा, आपण ह्याच्या अगोदर शिकलेल्या करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये व्हॉट इज वर्क डन बाय सेल? इट इज VI. सॉरी, दॅट इज पॉवर डिलिव्हर्ड बाय सेल. VI ना, आठवतंय का? पॉवर काय होती? VI. तुम्हाला कालच्या क्लासमध्ये पण सांगितलं, पॉवर जर VI असेल आणि I काय आहे Q/T ना, म्हणजे PT इज इक्वल टू VQ. आणि PT म्हणजे काय आहे? PT म्हणजे तर एनर्जी आहे. पॉवर इंटू टाइम इज एनर्जी. म्हणजे एनर्जी किती आहे, म्हणजे थोडक्यात वर्क डन बाय सेल किती आहे? अरे ती वर्क डन बाय सेलच एनर्जीच्या फॉर्म मध्ये असते ना, कन्वर्ट होते ना. तर व्हॉट इज वर्क डन बाय सेल इज इक्वल टू VQ. हा, VQ म्हणजे या सेलनी किती चार्जला ढकललंय, या सेलनी किती चार्जला हे केलेलं आहे, कॅपॅसिटरवर दिलेलं आहे 20 मायक्रोकुलम ना. मग लिहितो मी V किती आहे 10 व्होल्ट आणि Q किती आहे 20 मायक्रोकुलम. ओके, युनिट लिहित नाही. हे काय येतं 200 मायक्रोजूल. हे काय आलं 200 मायक्रोजूल. अच्छा, थोड्या आकड्यांकडे बघा, आकड्यांकडे बघा. याचा अर्थ मला सांगा, या सेलने किती कार्य केलं, या सेलने किती एनर्जी चार्जला दिली, किती चार्जला दिली ह्याच्यावर गेलेल्या 20 मायक्रोकुलम ना. ह्याचा अर्थ काय, आता ह्याच्यावर इथे प्लस झाला 20 मायक्रोकुलम आणि हे चार्ज काय झाला -20 मायक्रोकुलम. अच्छा, तर या सेलनी मला सांगा, या सेलनी कार्य किती केलं? या सेलनी कार्य केलं 200 मायक्रोजूल. अच्छा, पण कॅपॅसिटर मध्ये एनर्जी स्टोअर किती झाली? फक्त 100 मायक्रोजूल. 200 हेनी केलं आणि कॅपॅसिटर 100 स्टोअर झाली, मग उरलेली 100 मायक्रोजूल 100 मायक्रोजूल गेली कुठं? कुठे गेली ती? हा, सो या दोन्हीमध्ये तो डिफरन्स असतो. व्हॉट इज डिफरन्स? डिफरन्स बिटवीन वर्क डन बाय द सेल अँड एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर. या दोघांचा जो डिफरन्स असतो, हा डिफरन्स कन्वर्ट होतो हीट मध्ये. हा कशामध्ये कन्वर्ट होतो? हीट मध्ये. देअरफॉर डिफरन्स इन द एनर्जीज इज कन्वर्टेड इनटू हीट. ऍक्च्युली बेसिकली इथे एक रेझिस्टन्स असावा लागतो. आपण हे पुढे बघणार आहे, जेव्हा मी चार्जिंग तुम्हाला शिकू तेव्हा तुम्हाला हे सांगणार आहे. हे फक्त एक प्रॉब्लेम दाखवतो तुम्हाला. आपण ह्याच्यावर डिटेल PhD करणार आहे थोड्या वेळाने.
मे बी पुढच्या काही फ्युचरच्या क्लासेसमध्ये. डिफरन्स इज एनर्जी इज कन्वर्टेड इनटू हीट. अच्छा, म्हणजे किती लिहितो मी? देअरफॉर हीट जनरेटेड, किती? वर्क डन बाय सेल मायनस एनर्जी इन कॅपॅसिटर. हे किती होतं? 200 मायक्रोजूल मायनस 100 मायक्रोजूल. दिस इज 100 मायक्रोजूल. इतकी एनर्जी काय झाली? जनरेट झाली. म्हणून कॅपॅसिटर गरम होतात. गरम झालेले सगळं. गरम झालं म्हणजे काय? हीट बाहेर पडते ना, तेव्हाच आपण एखादी गोष्ट गरम वाटते आपल्याला. कळतंय? अच्छा, हे एक मी एक्झाम्पल लिहिलं मी तुम्हाला. ह्या एनर्जी ही गोष्ट तुम्हाला जे हीट जनरेटेड आहे हे तुम्हाला अजून डिटेलमध्ये घेणार आहे. आय एम गोइंग टू टीच दिस इन डिटेल. तुम्हाला फक्त आतापर्यंत मी तुम्हाला जे काय सगळं शिकवलेलं आहे ते सिंपल फॉर्म्युलेशन तुम्हाला येतंय का करायला? तुम्हाला हे वापरता आलं का? तुम्हाला हे वापरता येतं का? हे फक्त बघा. आणि हे पण तुम्हाला आलं का बघा. ह्याच्या डिटेल मी तुम्हाला चार्जिंग